नमस्कार सगळ्यांना. ओम साईराम. तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला प्रिन्स कटचा समोरील पार्ट आपल्याला कसा रेडी करायचा ते सांगणार आहे. तर बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला प्रिन्स कट कसा जॉईन करायचा, तसेच हुक पट्टी आणि आय पट्टी कशी जॉईन करायची ते सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला अस्तरला मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचे आहे आणि प्रिन्स कट इथं जॉईन करायला घ्यायचं आहे. तर बघा, कधीही आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवत असो तेव्हा आपल्याला कधीही प्रिन्स कट हा खालून वरती जॉईन करायचा आहे आणि कटोरी जर ब्लाऊज शिवत असाल तर कटोरी कधीही आपल्याला वरून खाली जॉईन करायची असते. तर बघा, अशा पद्धतीने मी इथं प्रिन्स कट जॉईन करून घेतला आहे आणि याला आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. ब्लाऊजचा तुम्ही कुठलाही पार्ट शिवत असाल तर त्याला डबल शिलाई देऊन घ्यायचीच आहे. अशाच पद्धतीने बघा, आता एक पार्ट आपला इथं रेडी झालेला आहे. याचा प्रिन्स कटचा आकार हे एकदम परफेक्ट आपल्याला पफ इथं आलेला आहे. त्याच पद्धतीने दुसराही रेडी करून इथं मी घेतलेला आहे. तर बघा, आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टीच्या दोन अशा पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर हुकपट्टीसाठी मी तर 2.5 इंच घेतलेले आहे आणि जी आयपट्टी असते त्याच्यासाठी मी 3 इंच घेतलेले आहे. तर बघा, जर तुम्ही नवीन शिकत असाल तर कधीही आपण हे मार्जिन जास्तच घ्यायचं असते. तसेच बघा, आपल्याला हुकपट्टी वरच्या साईडला ठेवून खालच्या साईडला इथं फोल्ड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ते ठेवून आपल्याला वरच्या साईडला ठेवून खालच्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. त्याच्यावर आपल्याला सुरुवातीला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने पूर्णला आपल्याला प्रॉपर फिनिशिंगमध्ये दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने खालच्या साईडला पलटी मारून याच्यावरही एक शिलाई देऊन ही एकदम पक्की शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला जे आपण जिथं हुक अटॅच करणार आहेत आयपट्टी, ती आपल्याला कशा पद्धतीने जॉईन करायची ते इथं बघा. जर एक्स्ट्राचा कपडा आपल्याला आलेला असेल तो कट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपण 3 इंचाची पट्टी घेतली होती ती अशा पद्धतीने फोल्ड करून खालच्या साईडला आपल्याला ही पट्टी ठेवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हुकपट्टी कधीही वरच्या साईडला ठेवून खालच्या साईडला फोल्ड करायची असते आणि आयपट्टीही खालच्या साईडला ठेवून वरच्या साईडला फोल्ड करायची असते. तर बघा, अशा पद्धतीने अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा बाहेर काढून अशा पद्धतीने आपल्याला एकदम सेंटरला इथं टिप मारून घ्यायची आहे. याला आपल्याला हुक अटॅच करण्यासाठी आई बनवायचे आहे. तर बघा, दोन्ही पार्ट आपण अशा पद्धतीने ठेवून एकदम सरळ आहेत का नाही ते चेक करून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे एकदम सरळ आलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथं कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा, कमरपट्टी मी ही 1.5 इंचाची ठेवलेली आहे. 2 कमरपट्ट्या घेतलेल्या आहेत. एकदम सिंपल पद्धत आहे कमरपट्टी जॉईन करायची. सगळ्यात आधी आपण जे 1.5 इंचाची पट्टी घेतली होती ती फोल्ड करून अशा पद्धतीने वरच्या साईडला आपल्याला जोडून घ्यायची आहे. नंतर फिनिशिंगसाठी बघा, इथं आपल्याला आतमधल्या साईडला फोल्ड करून इथं आपल्याला ओव्हरलॉक करून घ्यायची आहे किंवा डबल शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही पार्टला कमरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने ते खालच्या साईडला फोल्ड करून वरून दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही आपल्याला कमरपट्ट्या इथं एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये रेडी झालेल्या आहेत. तर आपल्याला आता गळापट्टी रेडी करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला कधीही गळापट्टी रेडी करत असताना इथं क्रॉस कपडाच घ्यायचा आहे. 1 इंचाची क्रॉस पट्टी आपल्याला इथे घ्यायची आहे. तर बघा, ही पट्टी 1 इंचाचीच आहे. अशा पद्धतीने आपल्याला 2 क्रॉस लाईनवरून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे पूर्ण आपल्याला एकदम सरळ असं इक्वल कट करून घ्यायचं आहे. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला हे वरच्या साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपण जेवढं शिलाई मार्जिन ॲड केलं होतं तिथं तेवढंच इथं दाबून घ्यायचं आहे. तर बघा, टेपच्या अवघ्या 1 ते 2 लाईन इथं शिलाई मार्जिन ॲड करून आपल्याला याच्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, आणखीन फिनिशिंगसाठी इथं आपल्याला हे पट्टी अशा पद्धतीने वरच्या साईडला फोल्ड करून इथे ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याला छोटे छोटे इथं कट मारून घ्यायचे आहेत. तेव्हा अशा पद्धतीने ते कट मारून घेतले आहेत आणि हे आपल्याला आतमधल्या साईडला फोल्ड करून याच्यावरून आपल्याला एक दाब शिलाई द्यायची आहे. याच्याने आपली गळापट्टी एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये बसते. याची लुकही एकदम सुंदर येते. अशा पद्धतीने जर तुम्ही गळापट्टी लावली तर तुमच्या ब्लाऊजची लुकही एकदम सुंदर दिसेल. तर बघा, इकडल्या साईडची आपली लावून झालेली आहे. तर इकडल्या साईडला आपल्याला बाहेरच्या साईडला फोल्ड करायचे आहे आणि त्याच्यावर ठेवून द्यायचे आहे. जिथे आपण आईचे पट्टी लावली होती त्याच्यावर इथं ठेवून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण एका साईडला जॉईन केली होती त्याच पद्धतीने इकडल्या साईडला जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने
टेपच्या 1 ते 2 लाईन इथं शिलाई मार्जिन ॲड करून हे जॉईन करून घ्यायचं आहे आणि ह्याला छोटे छोटे कट देऊन आतमधल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आहे आणि वरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर नक्की करा, जेणेकरून त्या बिगनर असतील तर त्यांनाही अशा छोट्या छोट्या ट्रिकचा फायदा नक्की होईल. तर बघा, दोन्ही पार्ट आपले हे एकदम फिनिशिंगमध्ये रेडी आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.